हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण आलेलो आहोत उलन तोरण, चमकी उलन तोरण. मागील भागात आपण हे फुलं जॉईन करायचं काम पाहिलेलं होतं आणि ही जी पट्टी होती ती टाट केलेली होती. आपण मूळ घातलेलं होतं या पट्टीचं. आणि फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. या भागात इथून पुढचं काम पाहणार आहोत आपण. हे पहा फ्रेंड, आपलं हे जे काम आहे ते अशा प्रकारे झालेलं आहे. फ्रेंड, हे जे तयार केलेलं आहे आपण, ते आपल्याला या पॉइंटला जॉईन करायचं आहे. हे सुलटला सुलट ठेवायचं आहे आणि या पॉइंटला हे जॉईन करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी काम केलेलं होतं हे फुलं जोडायला, तसंच या ठिकाणी हे करायचं आहे. दोन्ही लुकमधून घेतलेलं आहे, बॅक फ्रंट. आपलं हे लॉक करून झालेलं आहे. हे कट करून उलट काढायचं आहे आणि या पॉइंटला हे लॉक करून टाकायचं आहे. लॉक करून घेऊ. पहा फ्रेंड, अशा प्रकारे आपलं हे लॉक झालेलं आहे. आणि दुसरंही असंच लॉक करायचं आहे या साईडला. हे जे आहे हे या पॉइंटला लॉक करायचं आहे. हे सुलटला सुलट ठेवायचं आहे आणि या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला हे लॉक करत आहे आणि दोन्ही लुकमधून घ्यायचं आहे, बॅक फ्रंट. आपला हा जो पट्टा रेडी झालेला आहे तो तोरण पट्टीला जोडण्यासाठी रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे तोरण पट्टीलाही हे जॉईन करून घ्यायचं आहे. तोरण पट्टी आपली रेडी झालेली आहे. या पॉइंटला मी स्टॉप करत आहे हे जॉईनिंगचं काम. हा फ्रेंड, आपलं हे जॉईन झालेलं आहे. हे तिन्ही पार्ट आपले जॉईन झालेले आहेत आणि आपली तोरणपट्टी ही रेडी आहे. तोरणपट्टीचं काम या पॉइंटला स्टॉप केलेलं आहे. आणखीन 2 राऊंड वाढवूया तोरणपट्टीचे. तोरणपट्टीचं काम जे स्टार्ट केलेलं होतं आपण, 1 2
थ्री चेनचा 1 डबल क्रोशा, नंतर त्याच्या पुढच्या लूपमध्ये 2 डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या लूपमध्ये 3 डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या लूपमध्ये 4 डबल क्रोशा, नंतर 2 चेन, नंतर पुढे 4 डबल क्रोशे, ज्या ठिकाणी 1 चेन आपण टाकलेली होती त्या 1 चेनमध्ये 2 डबल क्रोशे, 1 चेन, 2 डबल क्रोशे, नंतर पुढे 2 चेन, 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 1 चेन, 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा, 2 चेन, आणि हे जे 4 डबल क्रोशा आहेत त्या 4 डबल क्रोशावर 4 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा. हे माप पाहतात आपल्याला करायची आहे ही पट्टी, तोरण पट्टी. हे पहा फ्रेंड, आपली ही तोरणपट्टी आहे ती अशा प्रकारे झालेली आहे आणि या पॉइंटला स्टॉप करूया तोरणपट्टीचं काम. उलट काढायचं आहे आणि हे लॉक करायचं आहे. ही जी तोरणपट्टी आपली तयार झालेली आहे याची उलट सुलट बाजू पाहायची आहे आपल्याला. ही बाजू उलट आहे आणि ही बाजू सुलट आहे. जसं आपण या पॉइंटला लॉक केलेलं आहे तसंच हे तोरणपट्टीला लॉक करायचं आहे या पॉइंटला, आणि हे या पॉइंटला लॉक करायचं आहे. पॉइंट टू पॉइंट लॉक करत जायचं आहे. ही जी तोरणपट्टी आहे हे या पॉइंटला लॉक करायचं आहे. पॉइंट काढून लॉक करत जायचं आहे आपल्याला हे तोरणपट्टीला. प्रत्येक फूल लॉक करायचं आहे तोरणपट्टीला. वरच्या साईडला सुलटला सुलट ठेवलेलं आहे. या पॉइंटला मी टॉप करत आहे हे लॉक करायचं काम. आणि हे कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. हा फ्रेंड, आपलं हे लॉक झालेलं आहे आणि आपल्याला पुढचं फुल लॉक करायचं आहे. या पॉइंटला हे फुल लॉक करायचं आहे. तेही अशाच प्रकारे सुलटला सुलट ठेवून लॉक करून घ्यायचं आहे. प्रत्येक फुल करून घेऊयात आपण शेवटपर्यंत.
एंडपर्यंत जाऊयात, हे फुलं लॉक करत. नंतर पुढे जाऊयात. हे पहा फ्रेंड, अशा प्रकारे आपलं हे जॉईन झालेलं आहे. पट्टीला जॉईन करून घेतलेलं आहे प्रत्येक पॉईंटला. आणि पुढे आपल्याला जायचं आहे. पुढे आपल्याला चेन घ्यायच्या आहेत. चेनला या पॉइंट पासून स्टार्ट करायचं आहे आपल्याला. या पॉइंट पासून 20 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 80 90 20 चेन टाकलेले आहेत आपण या पॉइंटला. आणि आपला हा शेप असा झालेला आहे. पुढे ही जी चेन आहे ती या लूपमध्ये घ्यायची आहे. हे पहा फ्रेंड, पुढे चेनचा आकडा 20 ठेवायचा आहे. 1 2 3 4 5. पुढे या गॅपमध्ये घ्यायचं आहे पुढचा पॉइंट. 2 2 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढचा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये घ्यायचा आहे. पुढे चेनचा आकडा आणि हा जो कोन आहे या कोनला या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत एकच राऊंड टाकायचा आहे आपल्याला. वन 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा जो राऊंड आहे या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढच्या 1 2 3 4 5 6 7 8 9. चेनचा आकडा 20 ठेवायचा आहे. पुढच्या या लूपमध्ये घ्यायचा आहे. पुढे असंच करत जायचं आहे. करून घेऊयात हा राऊंड कंप्लीट या पॉइंट पर्यंत. हे पहा फ्रेंड, या पॉइंट पासून आपण स्टार्ट केलेलं आहे. 1 2 3 4 5 6 आणि या पॉइंटला आपण आलेलो आहोत. आणि हा जो पॉइंट आहे 20 चेन घेतलेले आहेत या पॉइंटला आणि या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. पुढे 20 चेन घेऊन या पॉइंटला लॉक करायचं आहे. पहा, या पॉइंट पासून आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढे 20 चेन घ्यायच्या आहेत. चेन घेऊया. हे पहा फ्रेंड, पुढच्या पॉइंट हा आपण 20 चेन घेऊन झालेले आहेत. आपल्या पुढच्या पॉइंटमध्ये जायचं आहे. पुढचा जो पॉइंट आहे तो हा पॉइंट आहे पुढचा. या पॉइंटमध्ये घेतलेला आहे. पुढे
नंतर 1 2 3 4 5 20 चेन घेऊयात. नंतर या पॉईंटमध्ये यायचं आहे आपल्याला 20 चेन घेऊन. हे पहा फ्रेंड, या पॉईंटला आपण आलेला आहोत आणि या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढे 20 चेन घ्यायच्या आहेत आणि पुढच्या पॉईंटला लॉक करायचं आहे. हे पहा आपल्या 20 चेन घेऊन झालेले आहेत आणि पुढचा जो पॉईंट आहे तो आपल्याला या पॉईंटमध्ये घेऊयात आपण. नंतर पुढच्या पॉईंटमध्ये जायचं आहे. पुढचा जो पॉईंट आहे तो या पॉईंटला घेऊयात. 20 चेन टाकून घेऊयात. हे पहा फ्रेंड, पुढचा जो पॉईंट आहे तो या पॉईंटला घेतलेला आहे. नंतर पुढच्या पॉईंटमध्ये जायचं आहे. हे पहा आपल्या 20 चेन टाकून झालेल्या आहेत आणि पुढचा जो पॉईंट आहे तो हा घेतलेला आहे आणि या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुन्हा 20 चेन घ्यायच्या आहेत आणि या 20 चेन घेऊयात आपण. हे पहा फ्रेंड, पुढच्या 20 चेन घेऊन झालेल्या आहेत आणि पुढचा पॉईंट काढायचा आहे. आत्ता आपण या पॉईंटमध्ये आहोत. पुढच्या या पॉईंटमध्ये घेऊयात. नंतर पुन्हा 20 चेन घ्यायचे आहेत. हा जो पॉईंट आहे हा थोडा पुढे घेऊयात आपण. या पॉईंटमध्ये घेऊयात. पुढच्या 20 चेन टाकून घ्यायचे आहेत. टाकून घेऊयात. हे पहा फ्रेंड, पुढच्या 20 चेन टाकून झालेल्या आहेत आपल्या आणि या पॉईंटला हे लॉक केलेलं आहे. नंतर पुढच्या 20 चेन घ्यायच्या आहेत. पुढच्या ज्या 20 चेन आहेत त्या या पॉईंटला लॉक करायच्या आहेत. हे पहा फ्रेंड, पुढच्या 20 चेन घेऊन झालेल्या आहेत आणि या पॉईंटला घेतलेला आहे आणि नंतर पुढच्या 20 चेन घेऊन या पॉईंटला लॉक करायचा आहे. त्या पॉईंटपर्यंत येऊयात आपण आत्ता. पहा आत्ता आपल्या 20 चेन टाकून झालेल्या आहेत आणि पुढचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढच्या पॉईंटमध्ये जायचं आहे आपल्याला. हा लास्ट पॉईंट आहे आपला या राऊंडमधला. 20 चेन टाकून घेऊयात. आपण लास्ट फुलाच्या राऊंडमध्ये आलेलो आहोत आणि या पॉईंटला हा जो पॉईंट आहे आपला या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढच्या पॉईंटमध्ये जायचं आहे आपल्याला. पुढच्या 20 चेन टाकून घेऊयात. पुढच्या 20 चेन टाकून झालेल्या आहेत आणि या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. पुढच्या 20 चेन टाकून घ्यायच्या आहेत. पुढचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढच्या 20 चेन टाकायच्या आहे. टाकून घेऊयात. हे पहा फ्रेंड, पुढच्या 20 चेन टाकून झालेले आहेत आणि या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढच्या 20 चेन घेऊन या पॉईंटला लॉक करायचं आहे. त्या पॉईंटपर्यंत येऊया. हे पहा फ्रेंड, या पॉईंटला पण आलेला आहोत आणि या पॉईंटला हे लॉक केलेलं आहे.
पुढे आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे. 20 चेन टाकून घ्यायच्या आहेत पुढच्या पॉईंटसाठी. हे पहा फ्रेंड, पुढच्या 20 चेन झालेल्या आहेत टाकून. आता पुढे या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढच्या 20 चेन घ्यायच्या आहेत. आपल्या पुढच्या 20 चेन टाकून झालेल्या आहेत आणि पुढचा पॉईंट काढायचा आहे आपल्याला. या पॉईंटला हे लॉक केलेलं आहे. पुढच्या 20 चेन घ्यायच्या आहेत आणि या पॉईंटला, या राऊंडचा एंड होईल या पॉईंटला. पहा फ्रेंड, आपला 20 चेन टाकून झालेले आहेत आणि या पॉईंटला, या राऊंडचा एंड करायचा आहे. या पॉईंटला उलटं काढायचं आहे आणि हा राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे. पहा, आपला हा जो राऊंड आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. हे पहा फ्रेंड, पुढच्या राऊंडमध्ये आपण चाललेलो आहोत आणि पुढचा राऊंड या पॉईंटपासून स्टार्ट करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढे, सॉरी रॉंग झालेला आहे. पुढचा जो राऊंड आहे तो आपण या पॉईंट पासून स्टार्ट करूयात. आणि त्या ज्या चेन आहे टाकलेले आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन घेतलेल्या आहेत या पॉईंटला आणि या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 16 17 चेन घेतलेले आहेत या पॉईंटला. 70 चेन घेतलेल्या आहेत आणि हा राऊंड असाच कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक चेनच्या लूपमध्ये घेत जायचं आहे. टू 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 चेन घेतलेले आहेत आणि पुढच्या पॉईंटमध्ये जायचं आहे. हा राऊंड असाच कंप्लीट करायचा आहे. पुढचा ही चेन आहे पुढची, याच्यामध्ये हे लॉक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पुढेही एवढ्या चेन टाकायच्या आहेत. हा राऊंड असाच कंप्लीट करून घेऊयात. नंतर पुढे बघूयात. पहा फ्रेंड, आता आपण दुसरा जो राऊंड स्टार्ट केलेला होता त्याचा एंडपर्यंत आलेलो आहोत या पॉईंटला. आणि ह्या पॉईंटला एंड करायचा आहे या राऊंडचा. पुढे आपल्याला गोंड्यांचं काम करायचं आहे. हा जो दुसरा राऊंड आपण टाकलेला आहे
या पॉइंटला. ह्या प्रत्येक ह्याच्या चेनमध्ये गोंडे टाकायचे आहेत, गोंडे लावायचे आहेत. प्रत्येक चेनमध्ये गोंड्याचं काम करायचं आहे. हे पहा फ्रेंड, गोंड्यासाठी 3 बोटावर अशी उलन गोल्ड राऊंडमध्ये गुंडाळून घ्यायची आहे आणि या पॉइंटला कट करून असं लॉक करायचं आहे. आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला लॉक करायचा आहे. पुन्हा थोडी उलन कट करायची आहे या पॉइंटची. आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला लॉक करायचा आहे. आणि हे जे आहे हे कट करायचं आहे. आणि हे एकसारखं कट करून घ्यायचं आहे. प्रत्येक गोंडा अशा प्रकारे रेडी करायचा आहे आपल्याला. प्रत्येक चेनच्या गॅपमध्ये हे करायचं आहे. हे आपला गोंडा हा असा झालेला आहे. आणि पुढे याच्यामध्ये नंतर याच्यात असे लावून घ्यायचे आहेत. लावून घेऊयात, कंप्लीट करून घेऊयात गोंड्याचं काम. हे पहा फ्रेंड, आपलं हे गोंड्याचं काम कंप्लीट झालेलं आहे. फ्रेंड, या भागात आपलं तोरण कंप्लीट झालेलं आहे. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.